गाईस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅपी नवरात्री. सगळ्यांचे उपास चांगले जाओ. काय लाव बोल. हॅलो गाईस आणि गाईस हॅपी नवरात्री गाईस सगळ्यांना तुम्हाला. सो आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज व्हाईट कलर आहे म्हणून मम्मी आणि मी व्हाईट कलरचे कपडे घातले. तर आज मला म्हणजे किती काम आहे ते सगळे तुम्हाला मी आज ब्लॉगमध्ये दाखवणार. आज माझा पूर्ण दिवस कसा बिझी आहे ते पण दाखवणार. आता आम्ही निघालेलो आहे कॉलेजला जायला आणि तिथून आल्यानंतर आम्ही मार्केटला जाणार. सो गाईस मला आणि अजून आमचं डेकोरेशन पण झालं नाही तेही करायचं. सो गाईस मला हे फेस्टिवलमध्ये काय बी होते घरात. तर चला बाय, हॅपी नवरात्री. तर आम्ही आलेलो आहे स्टेशन. आता कॉलेजमधून आल्यावर मार्केटला जायचं. स्टेशनला आलेलो आहे आम्ही. कॉलेजून आलो आहे. आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे. हे बघा ट्रेनमध्ये आहे आम्ही. येणार आहे आमचं कोकण स्टेशन. गाईज आता आम्ही रिक्षात आलो. हा मम्मीने आणले. लवला ट्रेन मध्ये भेटले. आवडलं का? मस्त आहे. थँक्यू. कॉलेजून घरी आलेलो आहे. हे बघा साबुदाणा वडे बनवलेले आहे उपासाचे. आणि आता मी जाणार आहे मार्केटला. सो गाईस हे बघा इथं काय चाललंय. बघा इथं डेकोरेशनचं काम चालू आहे. याला मी मदत केली. याला आता पण मी विचारलं तुला काय हेल्प पाहिजे का, पण याला लय चरबी ना. हा बोलतोय मला हेल्प नाही पाहिजे. मग मी दुसरीकडे बुक झाली. आता मी घरातली काम मी याला विचारलेलं. हा मला बोलला नको काय हेल्प नको. मी बोलली ठीक आहे चालेल. मग मी मम्मीला विचारलं काय हेल्प पाहिजे का. मग आता मी मम्मीला हेल्प करते. आता याने तो चान्स गमवला. याची चुकी. याला माहिती आहे काल मी याची हेल्प केली तर याचे कामं फास्ट झालेले. पण याला आता चरबी ना खूप जास्त. डायरेक्ट बोलला नको नको. पहिले बोलला हा, नंतर बोलला नको 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 राहू दे. 4 तास तसाच. हा काय बोलला? टेम लगेगा टेम लगेगा. तरी बोलत होता प्रेम. तुम्हाला ऐकायला नाही आलं. जोरात हा आता जा. बघ आम्ही आलेलो आहे मार्केटला भाजी घ्यायला. आणि आपलं हे काय नवरात्रीचं सामान. आणि आल्या आम्हाला 1000 रुपयाचा फटका पडला. आता आम्ही फ्रूट्स घ्यायला आलो. हे बघा चल बघू दुसरीकडे. गाईस झालं आमचं शॉपिंग करून. पाऊस पण थांबलाय. आमचं जेव्हा सामान घेऊन झालं तेव्हा पाऊस थांबलाय. तेव्हा पाऊस पडत होता. बघू आता जे काय राहिलं बाकी घ्यायचं ते घेतोय आम्ही. हे बघा आता सगळे दुकानं लागलेले आहेत मस्त. आम्हाला नारळ घ्यायचा आहे. सामान पण घ्यायचं आहे. माती घ्यायची आहे. आता आलेलो आहे आम्ही अगरबत्ती घ्यायला. आता कसं तरी पाऊस थांबलेला आहे. फटाफट शॉपिंग करतोय आम्ही. आम्ही आलेलो आहे आणि पाऊस पण खूप चालू आहे आणि कळना झालं काय घ्या म्हणून. तेवढ्या पावसामध्ये दुकानं पण बंद आहेत काही. हे बघा. नाही घेऊया इथं. चल वाशीला कशाला. आता बघा पाऊस. नवरात्रीच्या आजच्या दिवशी तरी पाऊस नाही यायला पाहिजे होता है ना. तर आता आमचं सामान घेऊन झालेलं आहे. आम्ही चाललोय घरी. घरी पण डेकोरेशनचं
घरी पण अजून डेकोरेशनचं काम बाकी आहे, ते करायचं आहे. आम्ही बाजारातच आलो आहे. आम्हाला 1-1.5 तास झाला, कारण की पाऊस चालू होता. सगळे दुकानं झाकलेले होते पावसामुळे. सकाळपासून धावपळ चालू आहे. सकाळपासून आज कॉलेजला गेलोय, घरी आल्यावर फराळाचं बनवलंय. आता मार्केटला आलेली आहे. आता सामान घेऊन झालेलं आहे. इथे टॉन्सन्स वाढलेले, या हॉस्पिटलला होती. मग हिला थंड कसं द्यायचं प्यायला? साधी लस्सी पिऊ शकते मी. तर आता आमची सगळी शॉपिंग करून झालेली आहे. आम्ही जाणार आता घरी. चला बाय. थोडा वेळ पाऊस थांबला तर बघा मार्केटला गर्दी चालू झाली, म्हणून आम्ही दुपारच्या वेळेस आलो. इथून काही उपासाचं घेते खायला, फराळाचं घेते मिस्टरांना खायला. हा बरोबर, मला ती इच्छा असले समजा भेटेल ना. हो काय सगळे दुकानं झाकले पावसाच्याने. आता काय करणार, माती नाही भेटत आहे ना, माती आहे आपले समजा. पानं कसे आहे? 1 रुपयाला 1, 9 आणि ते 7. मोठे मोठे त्या चांगले का. आता पानं घेतोय, पावसाच्याने खूप दुकानं बंद आहे. गाईस आता मम्मी वटीचं सामान घेते. होते आमची शॉपिंग. आता हळूहळू दुकान खुलतायचं. तर आहे गाईस, आता आम्ही आलेलो आहे घरी मार्केटला जाऊन. बघा आता अजून आम्हाला डेकोरेशन करायचं आहे. आमच्या प्रेमने बघा काय अरे हे बघा, कालपासून आमचा प्रेम डेकोरेशन करतोय. मी फक्त त्याला थोडी हेल्प केली बस, कटिंग बिटिंग मध्ये. आम्ही त्याला खूप ओरडलोय, काय बनवतोय तू, सारखं काय बनवतं. बघा त्याने असे छान फुलं बनवलेले आहे डेकोरेशनसाठी. कोणी त्याला सपोर्ट नाही केला, मी त्याला थोडा सपोर्ट केला. मी बी केला. हे लोक त्याला ओरडत होते बिचारायला, काय बनवतोय काय बनवतोय, खोटाले काय खोटाले. तो आहे ना 2-3 दिवस थर्माकॉल शोधत पण होता. मला काय थर्माकॉल काय भेटला नाही. तर आणि इथे लव समोसा खातोय. लव मला जळवायचा प्रयत्न करतोय माझा उपास. आता लव आणि मी आता काय काय खाणार आहे. लव काय पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, प्रोटीन. आम्ही दोघं माझ्यामध्ये माझ्या समोर लव खातो तरी माझा उपास नाही. पण ही एकच दिवस उपास पकडणार आहे, कारण की ती आत्ता झाली हॉस्पिटलमधून. आणि हे बघा प्रेमचं कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन. तो काहीतरी करणार आहे यार ते. तर गाईस आता हे बघा प्रेम आलाय. आता प्रेम तुम्हाला खरं सांगणार का, प्रेमला मदत कोणी केली आहे या लवनी, खोटाड्याने, कमीनी. प्रेम तेरे को मदत किसने किया? हाँ ताई सॉरी. अरे इथं मी बिझी आहे, मला कळलं नाही. कोणी मदत केली? ताई. बघितला हा खोटाडा मुलगा काय पण. बघा आमची कमल, हे बघा आमची कमळचे फुल. प्रेम आता काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय. अजून एक काय करतोय काय माहिती. क्या प्रेम की मेहनत सफल होगी, उनका डेकोरेशन चालू हो गया. तर मम्मी, तर आमचं डेकोरेशन बघा किती छान झालेलं आहे. हे बघा गाईस, प्रेमचे फुलं बघ. प्रेमचे फुलं, प्रेमचे फुलं मस्त बनवले. फूल ने फूल बनाया. वा 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 वा. तूने कंट्रीब्यूशन नहीं दिया. हे बघा गाईस आमचं डेकोरेशन आर पार सब मम्मी की मेहनत आहे. मम्मीने खूप काम केलंय. मम्मीचे कष्ट बघा. हे बघा तिथे लव रुसलाय कशाला काय माहिती. झूम केलंय. लव हाय बोल. लव रुसलाय. हे बघा कसं वाटतंय आमचं डेकोरेशन. भाई मी केलं ऑब्विसली. कमेंट करून. मी नाही केलं का? मी नाही केलं. काय बोलला? किस सोड. मी नाही केलं.
मी नाही केलं. सो गाईस आता खूप काम आहे इथं. डेकोरेशनचं काम झालं आणि आता किचनचा पसारा आवरायचा आहे आणि मग फ्रेश वगैरे होऊन पूजा करायची. पूजाचं पहिले आवरायचं आहे सर्व, मग पूजा करायची. आता मम्मी पूजाचं सर्व रेडी करते. मग आम्ही फ्रेश होऊ, मग आम्ही पूजा करू, तुम्हाला दाखवू. फायनली झालंय आमचं सगळं तयारी करून आणि खाली आता फक्त गडबड. आता पूजाची तयारी चालू आहे बघा. इथं ताट रेडी आहे, तर समई, तर घट स्थापनाची तयारी होते. मम्मी सारी पूजेची तयारी करते. फ्रेश होऊन आली आहे. आता मम्मी मस्तपैकी रेडी होणार, साडी बिडी नेसून. आजचा पूर्ण दिवस बिझी गेला माझा. हा ना, सकाळपासून काय ना काय चालू आहे. कॉलेजला गेलो, घरी आलो, मग परत मार्केटला गेलो, मग ते घर डेकोरेशन केलं, पसारा उचलला, आता पूजाची तयारी, काय ना काय चालूच आहे. आता आम्ही तुम्हाला भेटू रेडी झाल्यावर. तर गाईस इथं घटस्थापना झाली आहे आमची. हे बघा, मम्मी पूजा करते. गाईस आमची घटस्थापना करून झालेलं आहे. आमचं डेकोरेशन पण बघा किती छान असं छोटंसं झालंय. डेकोरेशन पण मस्त. तर बघा आमची देव बाप्पा नाही, देवी. हे बघा गाईस, प्रेमचं डेकोरेशन बघा, मस्त वाटते काय का. हा मस्त. एवढे पिक्चर नको करा गाईस, नंतर लागणार आणि पडणार ते. हे बघा. तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आमच्या घरचं पण घटस्थापना करून झालेलं आहे. आता तर लवला मजा येणार आहे 9 दिवस. काय लव खूप मजा करतोय. लयला सण आले की लवला खूप आवडते, कारण की खायला चांगलं चांगलं कपडे भेटताय, नवीन प्रसाद भेटतो वेगवेगळा. हा, आणि लवला सुट्टी विचारतो, लव सुट्टी आहे का. तर आता आमचं आरती पूजा सर्व झाले. सुट्टी. आता पुढे फराळाचं तर आता रात्री फराळाचं काय बनवणार ते पण तुम्हाला छान छान असं दाखवणार. नवरात्रीच्या सुट्टी. चला बाय. नवरात्रीची सुट्टी असते. दसऱ्याची असणार 1 दिवस सुट्टी. गाईस असं नाही होत. असंच होतं आमच्या इथं, असंच असतं. बाय गाईस. गाईस हे बघा, मम्मीने अर्ध जेवण बनवलं आणि तिला ब्लॉग काढायला लक्षातच नाही. तर आता मी बनवत आहे मस्त गरगरचा भात आणि शेंगदाण्याची चटणी, जी तिथं ऑलरेडी बनली. आता इथं बगरचा भात बनतो. हे बघा, इथं मम्मीने तडका द्यायला सर्व रेडी केलं. चला आता आजचा ब्लॉग आम्ही इथंच ॲड करतोय, कारण की आज सकाळपासून आम्ही जे जे केलं ते सगळं आज आम्ही शूट केलंय. आज खूप मला दमल्या आणि पण झालं, म्हणजे मी सकाळी 7 वाजल्यापासून उभीच आहे. आज जरा पण बसली नाही का झोपली नाही. तर चला गाईस, सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचे उपास चांगले जावो, सुखाचे जावो. तर चला बाय, टेक केअर, गुड नाईट.